इराण इस्रायल संघर्षाचा फटका हवाई वाहतुकीला बसलाय। भारतातील तब्बल 444 विमान उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। आईस्टॉल टूर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या भारतातील खेळाडूंनाही याचा फटका बसलाय। तर या खेळाडूंची बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। अवेचॉईस विमान उड्डाणं रद्द झालेली आहेत, त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे। अनेक खेळाडूंना देखील याचा फटका बसलेला दिसतोय। आईस्टॉल टूर्नामेंटमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना याचा मोठा फटका बसलेला आहे। विमानसेवा रद्द झाले, त्यामुळे या विद्यार्थ्यांना या टूर्नामेंटसाठी जाता येत नाहीये। इराण इस्रायल युद्धामुळे विमानसेवेला मोठा फटका बसलेला आहे। मोठ्या संख्येने विमान उड्डाणं आहेत ती रद्द करण्यात आलेली आहेत। देशभरातील जवळपास 444 विमान उड्डाणं रद्द झालेत आणि याचा फटका प्रवाशांना बसतोय। अनेक खेळाडूंनाही याचा फटका बसलाय। आईस्टॉल टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या टूर्नामेंटला जाण्यासाठी अनेक खेळाडू निघाले होते, मात्र विमानं रद्द झाल्यानं हे खेळाडू या ठिकाणी रखडलेले दिसतात। तर हवाई वाहतुकीवर या युद्धाचा मोठा परिणाम झालेला आहे। खबरदारी म्हणून विमानतळांवरील विमानसेवा या स्थगित करण्यात आलेल्या आहेत। इराण किंवा इस्रायलला जाणारी सगळी विमानं ही थांबवण्यात आलेली आहेत। एअरपोर्टवरती आल्यानंतर त्यांना असं कळालं की त्यांची फ्लाईट रद्द झालेली आहे। त्यामुळे आपण खेळाडूंकडून जाणून घेणार आहोत की त्यांची नक्की सध्याची भावना काय आहे। अनेक मागील काही वर्षांपासून तुम्ही प्रॅक्टिस करत होते, तयारी करत होते आणि आज 3 तारखेला तुमची टूर्नामेंट जर्मनीमध्ये होणार आहे, मात्र तत्पूर्वी तुमच्या फ्लाईट्स रद्द झालेल्या आहेत। आता आम्हाला अक्षरशः रडायला येते मला, कारण की मागील 2.5 वर्षापासून आम्ही प्रॅक्टिस करतोय आणि आता मी एका गावातून आलेली मुलगी आहे। तर मला समजा एक चान्स भेटतोय की मला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळायचा एक संधी मिळत आहे आणि ती पण संधी अशा गोष्टींच्यामुळे माझ्या हातातून जात आहे। याच्यावर मी काहीच बोलू शकत नाही आहे। आम्ही हेल्प डेस्कवर पण गेलो, ती लोक पण सांगते फक्त कॅन्सल झाले, रिशेड्यूल कधी होईल काय होईल काही हेल्प नाही आहे। नॅशनल लेवलला जर्मनीला चालले होते, पण आता जे सर्कमस्टान्सेस झाले त्यामुळे वी आर नाव ॲट इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बाहेरच आम्ही बसलो आहेत, कारण आम्हाला काहीच माहिती नाही की पुढे काय होणार आहे। अंदर गए, दे गिव अस द कैंसलेशन के जो फ्लाइट्स है टिल 5 मार्च जितने भी सारे ऑपरेशन है उनके ऑपरेशन कैंसल्स हो गए बिकॉज ये ट्रेजेडी है, इट्स नॉट इन देयर हैंड्स। जैसे कि वॉर हो रहा है तो एवरीथिंग इज बीन क्लोज। एवढं प्रॅक्टिस वगैरे करून आज इथं आल्यावर समजते की फ्लाईट तिकडे जाऊ शकत नाही। आता फ्लाईट जाऊ शकत नाही तर आम्ही तिकडं पार्टिसिपेट कसं करणार। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।